वाढत्या कोरोनाने शहरात 1 मार्च पासून 8 मार्च पर्यंत शासनाने संचारबंदी लावली। यातच शनिवारी सायंकाळपासून सोमवार सकाळी 8 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लावली। मात्र याच संचारबंदीत शहरात अवैध धंदे, ज्यामध्ये अवैध दारू विकणे, रस्त्यावरील पानठेले बंद आहे। मात्र लपून गुटखा विकणे एवढेच नव्हे तर गांजा विक्री ही लपून छपून विकणे सुरू आहे। अशातच शहर पोलिसांनी याच संचारबंदीत लाखो रुपयांची अवैध दारू जप्त केली। अशाच अवैध गांजा शहरात येत असल्याच्या गुप्त माहितीवरून राजापेठ पोलिसांनी 2 मार्च रात्री 10 वाजता छत्री तलाव परिसरात छापा टाकला। 2 इसम स्कूटरने चांदूर रेल्वे ते छत्री तलाव रस्त्याने गांजा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्याचवेळी लगेच छापा टाकून भिलटेक येथील 19 वर्षीय आरोपी चेतन नरेंद्र चव्हाण, साईनाथ कॉलनी चांदूर रेल्वे येथील 20 वर्षीय आरोपी सौरभ राजेंद्र पैठणकर यांना ताब्यात घेण्यात आले। दोघांजवळील पोलिसांनी 6 किलो 100 ग्रॅम गांजा, अंदाजे किंमत 61,000, 2 मोबाईल 10,000, नगद 47,000, दुचाकी 50,000 असा एकूण 1,68,000चा माल जप्त करण्यात आला आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।